सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या मंत्री धनंजय मुंडेंना न्यायालयातून आणखी एक धक्का बसलाय. धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी करुणा शर्मा मुंडेंना पोटगी देण्याचे आदेश वांद्रे न्यायालयानं दिलेत. कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करत करुणा शर्मा मुंडे यांनी धनंजय मुंडेंच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. आज या प्रकरणी न्यायालयाने करुणा यांचे आरोप अंशतः मान्य करत मुंडेंनी त्यांना महिना 2 लाख पोटगी द्यावी असे आदेश दिलेत. करुणा शर्मा यांना न्यायालयाने धनंजय मुंडेंच्या पत्नीचा दर्जा दिलाय. याबाबत माध्यमांशी बोलताना करुणा शर्मा मुंडे म्हणाल्या, धनंजय मुंडे यांची मी पत्नी आहे की नाही हे आधी आम्हाला सिद्ध करावं लागलं, जे आमच्या वकिलांनी सिद्ध करून दाखवलंय. मी 15 लाख प्रति महिना पोटगी मागितली होती, मात्र न्यायालयानं 2 लाख पोटगी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. पोटगी वाढवून मिळण्याबाबत मी उच्च न्यायालयात अपील करणार आहे. मागच्या 3 वर्षांपासून मी खूप त्रास भोगलाय. पोटगीसाठी मला खूप संघर्ष करावा लागलाय. पतीशिवाय एका महिलेला जीवन जगणं खूप कठीण असतं. आपला पती जेव्हा उच्च पदावर असतो तेव्हा पूर्ण व्यवस्था त्याच्या बाजूनं काम करत असते. त्यांच्याकडे मोठे वकील होते, तरीही मी ही लढाई लढले आणि माझ्या वकिलांनी प्रामाणिकपणे लढून मला न्याय मिळवून दिलाय. याबद्दल मी त्यांचे आभार मानते. यावेळी करुणा मुंडेंनी वाल्मिक कराडवरही गंभीर आरोप केलेत. धनंजय मुंडे यांच्याशी वाद वाढल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात वाल्मिकनं मला मारहाण केल्याचं करुणा यांनी म्हटलंय. त्या म्हणाल्या, धनंजय मुंडे आणि पोलिसांसमोर वाल्मिकनं मला मारहाण केली, मला चुकीचा स्पर्श केला. तेव्हा मी डीजी आणि फडणवीस यांना अर्जही दिला होता. मला सीसीटीव्ही फुटेज द्या अशी मी मागणी केली होती, पण अजूनही ते मिळालेलं नाहीये. या प्रकरणीही न्यायालयात आता दाद मागणार आहे. खरं तर करुणा शर्मा मुंडे या पहिल्यांदा चर्चेत आल्या तर 2021 मध्ये. मुंबईतील एका महिलेनं तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून करुणा शर्मा यांच्याशी असलेल्या नात्याबद्दल माहिती उघड केली होती. करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीनं संबंधात होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी आणि मित्रपरिवार यांना अवगत होती. या परस्पर सहमतीच्या संबंधातून आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी झाली. दोन्ही मुलांना मी माझं नाव दिलंय. शाळेच्या दाखल्यापासून सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझंच नाव आहे. ही मुलं माझ्या सोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुलं यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतलंय, तसंच त्यांना स्वीकृती दिलेली आहे, असं मुंडेंनी म्हटलं होतं. त्यानंतर करुणा शर्मा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील संघर्षाला सुरुवात झाली. दरम्यानच्या काळात करुणा शर्मा मुंडे यांना जेलमध्येही जावं लागलं. परंतु आता न्यायालयानं करुणा शर्मा मुंडेंचे आरोप अंशतः मान्य केलेत आणि त्यामुळे धनंजय मुंडेंसाठी हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. तुर्तास इतकंच. अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.